मुंबईत कबूतरखान्यावरून गोंधळ, दादरमध्ये कबूतरखाना हटवण्यासाठी प्रचंड निदर्शने। दादर परिसरात हजारो जैन समुदाय जमलेले, त्यांनी बीएमसीने लावलेले ताडपत्री फाडली। दादरमध्ये पोलीस आणि निदर्शकांमध्ये भीषण संघर्ष, पोलीस आणि निदर्शक महिलांमध्ये झालेल्या झपटीमध्ये परिसरात तणाव, हाणामारीनंतर पोलीस मोठ्या संख्येत तैनात। हार्बर रेल्वे मार्गावरील प्रवाशांसाठी महत्त्वाची बातमी, वाशी स्थानकावरून इंटरलॉकिंग कामामुळे 6 ते 8 ऑगस्ट दरम्यान रात्री 10:30 ते पहाटे 3:30 पर्यंत ब्लॉक राहणार आहे। त्यामुळे पनवेल वाशी लोकल सेवा प्रभावी होईल। आगामी बीएमसी निवडणुकीत व्हीव्हीपॅट वापरला जाणार नाही, निवडणूक आयोगाच्या निर्णयावर विरोधी पक्ष संतप्त, पारदर्शकतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित, सर्वोच्च न्यायालयात जाण्याचा इशारा, मतदान स्लिप मोजणी आवश्यक असल्याचे सांगितले। ओला उबर प्रमाणे महाराष्ट्र सरकार छावा राईड ॲप लॉन्च करत आहे, ज्याद्वारे बस, टॅक्सी, रिक्षा सेवा सहज उपलब्ध होईल। हे ॲप चालकांना योग्य वेतन आणि प्रवाशांना सुरक्षित प्रवास सुनिश्चित करेल। मुंबईतील पाम बीच रोडवर 3 महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी धोकादायक कार स्टंट केले, व्हिडिओ व्हायरल होताच पोलिसांनी गुन्हा दाखल केला। अंधेरी येथील सुमित कॉम्प्लेक्समध्ये सकाळी भीषण आग लागली, अग्निशामक दलाने 3 तास अथक परिश्रमानंतर आग आटोक्यात आणली। घटनेत कोणतीही जीवित हानी झाली नाही। ठाकरे गटाचे नेते प्रशांत भिसे यांनी कोल्हापूरच्या रहिवाशांना शिवीगाळ केल्याबद्दल हिंदुस्थानी भाऊला धमकी दिली। महादेव हत्ती प्रकरणात त्यांच्या विरुद्ध बोलल्याबद्दल कोल्हापुरी चप्पलने मारहाण करण्याची धमकी दिली। मुंबईत कबुतरांना खायला दिल्याबद्दल बीएमसीने 245 लोकांकडून दंड ठोठावला, अवघ्या एका महिन्यात 1,24,000 रुपयांचा दंड वसूल। रक्षाबंधन आणि स्वातंत्र्य दिनानिमित्त होणारी गर्दी लक्षात घेऊन मध्य रेल्वेने मुंबई, पुणे ते नागपूर, कोल्हापूर आणि गोवा 18 विशेष गाड्या सोडण्याची घोषणा केली। पावसात घरी जाणाऱ्या प्रवाशांना दिलासा मिळणार। गोरेगाव येथील वीर सावरकर उड्डाणपूल पाडण्याच्या बीएमसीच्या योजनेवर जनता संतप्त, 27 कोटी खर्चून बांधलेला नवीन पूल कोस्टल रोड बांधण्यासाठी पाडला जात आहे। लोकांनी याला जनतेचा पैशाचा अपव्यय म्हटले आहे। मंत्री मंगल प्रभात लोढा यांनी दादरमधील आंदोलन चुकीचे म्हटले, मुंबईच्या आरोग्याची काळजी घेतली पाहिजे आणि कोणीही कायदा हातात घेऊ नये असे म्हटले आहे। ठाणेकरांनी लक्षात घ्यावे, 8 ते 11 ऑगस्ट दरम्यान गायमुख घाटावरील रस्ता बांधकाम कामासाठी वाहतूक पोलिसांनी सूचना जारी केली। डांबरीकरणाच्या कामामुळे वाहतूक वळवली जाणार आहे। ठाण्यात मीरा रोड पोलिसांनी 7 गुंडांना अटक केली, त्यांच्याकडून शस्त्र जप्त केली। आरोपी लॉरेन्स बिश्नोईच्या गँगने संबंध असल्याचा संशय पोलिसांना आहे। नागपूरमध्ये फ्रेंडशिप डे पार्टीच्या आयोजकाने मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांचे नाव घेऊन पोलिसांना धमकी दिली। व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर गुन्हा दाखल, पोलिसांनी तपास सुरू केला। मुंबई पोलिसांनी मलाडमधील स्पा सेंटरमध्ये हाय प्रोफाईल रॅकेटचा पर्दाफाश केला। या प्रकरणात 2 आरोपी अटक, 4 महिलांची सुटका। मानवतेला लाज वाटणारी घटना, 55 वर्षीय पुरुषाने 18 महिन्याच्या मुलीवर क्रूर बलात्कार केला। महाराष्ट्रातील बुलढाण्यात लोकांमध्ये खूप संताप पसरला, पॉक्सो ॲक्टच्या कारवाईत गुन्हा दाखल। मुंबईतील धारावी येथील कुंभारवाडा जंक्शनवर ट्रकने धडक दिल्याने 8 वर्षीय मुलाचा मृत्यू, आरोपी चालकाला अटक। मुंबईत सोन्या चांदीच्या किमतीत बदल, 10 ग्रॅम सोन्याची किंमत 93,800 रुपये झाली, तर चांदीची किंमत 1,16,000 रुपये प्रति किलोवर पोहोचली। नाशिकमधून एक धक्कादायक घटना उघडकीस आली। 6वीच्या वर्गाची विद्यार्थिनी श्रेया किरण कपाडी हिच्या शाळेच्या गेटवर अचानक मृत्यू झाला, हृदयविकाराचा झटका। घटनेमुळे परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले।